नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बॉम्बे हायकोर्ट यांच्या वेगवेगळ्या पदांच्या ज्या 2,500 वॅकन्सी निघालेल्या आहेत त्यांची आता 15 डिसेंबरपासून तर 5 जानेवारीपर्यंत फॉर्म फिलअप सुरू झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म कसा भरायचा आहे, त्याचप्रमाणे पेमेंट कसा करायचा आहे जेणेकरून तुमचं पेमेंट फेल होणार नाही आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला फॉर्म असा भरायचा आहे की तुमचा फॉर्म हा रद्द झाला नाही पाहिजे। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्यामध्ये काही लोकांना अडचणी येत असतात, त्याच्यामुळे आपण A to Z फॉर्म कसा भरायचा आहे त्याचप्रमाणे हे सर्व माहिती तुम्हाला इथे मी इन डिटेल सांगणार आहे। त्याचप्रमाणे जर विद्यार्थी मित्रांनो बघितलं तर क्लर्क, शिपाई, हमाल, त्याच्यानंतर वाहन चालक, स्टेनोग्राफर या सर्व पदांच्या या फॉर्म भरण्याच्या लिंक वेगवेगळ्या आहेत। तर त्या तुम्हाला लिंक कुठे मिळणार आहेत तर बघा मित्रांनो, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला येथेच मिळणार आहे। त्याचप्रमाणे जर काही डाऊट असतील तर आपण येथे इंस्टाग्रामची लिंकसुद्धा दिलेली आहे आणि व्हिडिओच्या शेवटी आपण आपला व्हॉट्सअप नंबरसुद्धा देणार आहोत। त्याच्यामुळे तुम्ही आपल्याला डायरेक्ट मेसेज करून जर काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवर आल्यानंतर आपण सगळ्याच पदांच्या स्टेनोग्राफीची अर्ज करण्याची लिंक, त्याचप्रमाणे जर बघितलं तर क्लर्क या पदाची अर्ज करण्याची लिंक, त्याचप्रमाणे आता आपण शिपाई या पदाची अर्ज करण्याची लिंकसुद्धा इथे अपलोड केलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या की सर्वच पदांच्या अर्ज करण्याच्या लिंक या वेगवेगळ्या आहेत। तर तुम्हाला पिऊन, हमाल या पदाचा अर्ज कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, क्लर्क, स्टेनोग्राफर, वाहन चालक याही पदांचा अर्ज कसा करायचा हेही तुम्हाला मी इथं डिफरन्स काय असणार आहे आणि सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर तुम्हाला शिपाई, पिऊन या पदासाठी अर्ज करण्यासाठी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेला दिसेल। तर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेला दिसेल। हा तुमचा फॉर्म असणार आहे आणि हा तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे पोस्ट दिलेली आहेत। तुम्हाला इथे समजेलच की तुम्हाला इथं पोस्ट चेंज करता येणार नाही, त्याच्यामुळेच तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करताय हे तुम्ही आधीच नीट पाहून घ्या। त्याच्यानंतर नेम ऑफ द इस्टॅब्लिश फॉर विच अप्लाइंग सिलेक्ट कोणतं तरी एक तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। म्हणजेच पिऊन, हमालमध्ये तुम्हाला कुठे फॉर्म भरायचा आहे आणि कोणत्या खंडपीठामध्ये फॉर्म भरायचा आहे, बॉम्बे, नागपूर की छत्रपती संभाजीनगर, हे तुम्हाला एक सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर इथे आपण बॉम्बे सिलेक्ट करणार आहोत। त्याच्यानंतर तुम्हाला इथे श्रीमती, श्री SMT सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं पहिलं नाव, मिडल नेम आणि लास्ट नेम इथे टाकून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा राहता ॲड्रेस काय आहे हे तुम्हाला इथे पूर्ण ॲड्रेस टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही डिस्ट्रिक्ट ऑफ द पोस्टल ॲड्रेस, तुमचा कोणता ॲड्रेस असणार आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे, मुंबई। त्याच्यानंतर तुम्हाला इथे पिनकोड टाकून घ्यायचं आहे। तुम्ही जेथे राहता त्याचं पिनकोड काय असणार आहे हे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। ते टाकून झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमची नॅशनॅलिटी काय आहे हे इंडियन आधीपासूनच सिलेक्ट आहे। त्याच्यानंतर इज द कॅन्डिडेट डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र, तर तुमच्याकडे जर डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला इथे येस करायचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे ईमेल ID टाकून घ्यायची आहे। तर ईमेल IDमध्ये @ आधीचं सर्व माहिती इथं टाकायचं आहे आणि इथं तुम्हाला gmail.com फक्त एवढंच टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मोबाईल नंबर असा टाका की जो आत्ता चालू असेल आणि त्या मोबाईल नंबरवरच तुम्हाला पुढील OTP आणि सर्व काही जे एक्झामचे रिलेटेड माहिती असतील ते सर्व तुम्हाला तेथेच येणार आहे। त्यानंतर तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे। जर तो तुम्ही नाही टाकला तरी चालणार आहे, परंतु तुम्ही शक्यतो टाकून द्या। त्याच्यानंतर तुमचं जेंडर काय आहे, मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर की अदर, हे तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे रिजन, कॅटेगरी आणि कास्ट तुमची काय असणार आहे, जर इथं बघितलं तर हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, जैन आणि अदर, हे तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। हे सिलेक्ट केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिसेल की तुम्ही कोणत्या सब कॅटेगरीमध्ये येता, OBC, शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट, NTD, NTB, विमुक्त जाती, स्पेशल बॅकवर्ड क्लास ह्या तुम्हाला दिलेल्या आहेत। ह्याच्यानंतर तुम्हाला क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विमुक्त जातीमध्ये पण काही सबकास्ट आहेत, ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, परंतु जर माहीत असेल तर तुम्ही नक्कीच टाकून द्या। त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला तुमचं इथे डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्ही किती वर्षाचे झालेले आहेत हे तुम्हाला
इथं माहिती मिळणार आहे. बघा इथं जर तुम्ही क्लिक केलं तर 23 वर्ष 8 महिने 11 दिवस आपल्याला झालेले आहेत हे तुम्हाला इथं दिसेल. त्याच्यानंतर तुमची प्लेस ऑफ बर्थ काय आहे हे तुम्हाला इथं टाकून द्यायची आहे. जर तुम्हाला तुमची प्लेस ऑफ बर्थ माहीत नसेल तर तुम्हाला तुमची 10वी आणि 12वीच्या LC म्हणजे जर लिव्हिंग सर्टिफिकेटवर हे तुम्हाला बघायला भेटणार आहे की तुमचं प्लेस ऑफ बर्थ तुम्ही काय टाकलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचं मॅरिटल स्टेटस काय आहे, अनमॅरिड मॅरिड आहेत हे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वेदर कॅन्डिडेट इज डिफरन्शियल एबल पर्सन म्हणजे जर तुम्ही हँडिकॅप असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. बघा जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो डिसेबिलिटी येस केलं तर तुम्ही पार्शियल आहात की परमनंट आहात. त्याच्यानंतर तुमचं पर्सेंटेज ऑफ डिसेबिलिटी काय आहे, त्याच्यानंतर सर्टिफिकेट इश्यूड कोणी केलेलं आहे हे तुम्हाला सर्व माहिती टाकून घ्यायची आहे. जर तुम्ही हँडिकॅप नसेल तर तुम्हाला इथे लेसवर क्लिक करायचं आहे, हे ऑटोमॅटिक जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण शिपाई हमाल या पदासाठी फॉर्म भरत आहे. त्याच्यामुळे याचा जर क्वालिफिकेशन बघितलं तर 7वी पास आहे. जर आपण क्लर्कचं बघितलं तर जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही क्लर्कचं फॉर्म भरू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला टायपिंग 40चं सर्टिफिकेट इंग्लिशचं असणं बंधनकारक आहे तरच तुम्ही क्लर्कचं फॉर्म भरू शकता. परंतु जर तुम्ही शिपाई या पदाचं बघितलं तर जर तुम्ही फक्त 7वी पास असाल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे. परंतु आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सर आमचं 7वीचं मार्कशीट हरवलेलं आहे तर आम्ही काय करायचं, आम्हाला फॉर्म भरता येणार का, जर आम्ही फॉर्म भरला तर तो आमचा रद्द तर नाही होणार का. तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी एक परिपत्रक प्रसिद्ध केलेलं होतं जे ऑफिशियल नोटिफिकेशन होतं. त्याच्यातही सुद्धा त्यांनी सांगितलं होतं जर कॅन्डिडेटकडं 7वीचं मार्कशीट नसेल आणि जर त्यांनी 10वी 12वीपर्यंत जर शिक्षण घेतलं असेल तर त्याला काय करायचं आहे, त्याला इथं ऑप्शनमध्ये नो सिलेक्ट करायचं आहे. आणि जे काही इथं बघा इथं जर तुम्ही नो सिलेक्ट केलं तर तुम्हाला इथे ऑटोमॅटिक 7वीचं येणार आहे. 7वीचं आल्यानंतर तुम्ही कोणत्या शाळेमध्ये होता आणि तुमची इयर ऑफ पासिंग काय हे तुम्हाला टाकून द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं ऑटोमॅटिक 50 आणि 100 आलेलं दिसेल. म्हणजे जर तुम्हाला जर 7वीचं मार्कशीट नसेल तर तुमचं असं गृहीत धरलं जाणार की तुम्ही 50% पास झाला आहे. परंतु जर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे 7वीचं मार्कशीट असेल तर तुम्हाला इथं येसवर क्लिक करायचं आहे. येसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत इथं तुम्हाला तुमच्या शाळेचं नाव, इयर ऑफ पासिंग आणि तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत, आउट ऑफ किती मार्क मिळालेले आहेत हे तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. हे जर तुम्ही टाकून घेतलं तर तुम्हाला इथे पर्सेंटेज येईल. हे पर्सेंटेज आलं की त्याच्यानंतर तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जिथपर्यंत शिकलेले आहेत म्हणजे 10वी 12वी पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं जे काही शिक्षण झालेलं आहे तुम्ही सर्व माहिती टाकून घ्या. कारण की विद्यार्थी मित्रांनो असं असतं की जर एका विद्यार्थ्याला 80 आणि दुसऱ्याही विद्यार्थ्याला 80 मार्क मिळालेले असतील तर ज्याचं क्वालिफिकेशन जास्त असतं त्याला आधी प्रेफरन्स असतो. त्याच्यामुळे तुमचं जेवढं काही एज्युकेशन झालेलं असेल हे तुम्ही सर्व माहिती टाकून घ्या. त्याच्यानंतर तुमच्याकडं स्पेशल स्किल आहे का, जर असेल तर तुम्ही इथं क्लिक करा आणि तुमच्याकडं काय काय स्पेशल स्किल आहे हे तुम्ही टाकून घ्या. म्हणजे जर तुमच्याकडे MS CIT, MS ऑफिस, MS एक्सेल टायपिंग झालेलं आहे तर हे तुम्ही इथं फिल करून घ्या. त्याच्यानंतर लँग्वेज क्लोन तुम्हाला मराठी बोलता वाचता आणि लिहिता येते का हे तुम्हाला चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हिंदीसाठी पण तसंच आणि इंग्लिशसाठी पण तसंच आहे. हे सगळे बॉक्स तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर डज कॅन्डिडेट वर्क्स इन द एनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट तुम्ही शासनाचे कर्मचारी आहेत का, असेल तर येस करा किंवा नो करा. जर असेल तर तुम्हाला इथे सर्व माहिती फिल करावी लागणार आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्रिमिनल प्रोसिजर पेंडिंग आहेत का, तुमच्यावर कोणतेही केस चालू आहे का हे तुम्ही सगळं येस किंवा नो तुमच्याप्रमाणे करून घ्या. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे जर कॅरेक्टर सर्टिफिकेट तर कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला कुठे भेटणार आहे, आपल्या टेलिग्राममध्ये पिऊन, शिपाई, त्याच्यानंतर स्टेनोग्राफर, वाहन चालक, क्लर्क या पदांच्या ज्या PDF प्रसिद्ध केलेल्या आहे त्याच्यामध्ये शेवटच्या पानावर जर आपण गेले तर तिथं तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र हे असे एक पेज भेटणार आहे. तो चारित्र्य प्रमाणपत्राचं तुम्हाला झेरॉक्स मारून घ्यायचं आहे आणि त्या चारित्र्य प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला तुमची सर्व माहिती फिल करून घ्यायची आहे की तुमचं नाव काय आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तो चारित्र्य प्रमाणपत्र कोणत्या 2 व्यक्तींकडून भरून घेणार आहेत त्या व्यक्तींचं तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे, त्यांचं व्यवसाय टाकायचा आहे, त्यांचा नंबर आणि ते ॲड्रेस टाकायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की त्या चारित्र्य प्रमाणपत्रामध्ये तुमच्याच घरातील लोकांची तुम्ही नावं टाकू नका. बरेच विद्यार्थी काय करतात की आपल्याच घरातील लोकांची नावं टाकून देतात. तर तुम्हाला या चारित्र्य प्रमाणपत्रामध्ये तुमच्या आजूबाजूचे जे काका किंवा तुम्हाला ओळखणारे जे लोक असतील जे तुम्हाला 4 ते 5 वर्षापासून ओळखतात आणि त्यांना तुमच्याबद्दल थोडी माहिती आहे अशाच लोकांचं तुम्ही नाव टाका. कारण की जेव्हा तुमचं सिलेक्शन होतं तेव्हा कदाचित त्यांनासुद्धा
कॉल जाऊ शकतो. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नीट अशा व्यक्तींचं नाव टाका जे तुम्हाला नीट ओळखतात. त्या सर्वांचीच इथं तुम्हाला माहिती टाकून घ्यायची आहे आणि ते चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला आत्ताच फिल करून तुमच्याजवळ ठेवायचं आहे. तुमचं जेव्हा सिलेक्शन होतं तेव्हा तुम्हाला ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणार आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला फोटो टाकून घ्यायचा आहे आणि इथं सिग्नेचर अपलोड करायचे आहे. हे सर्व केल्यानंतर तुम्हाला हा जो सिक्युरिटी कोड आहे तो इथं तुम्हाला टाकून द्यायचा आहे. आता महत्त्वाचा मुद्दा आहे तो पेमेंट करायचा. पेमेंट कसं करायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला काहीच टाकायचं नाही. इथं जसं आहे तसंच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं SBI रेफरन्स नंबर टाकायचा आहे. तर तो SBI रेफरन्स नंबर तुम्हाला कुठे भेटणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो क्लिक हिअर फॉर ऑनलाईन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेला असेल. असं इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केलेला आहे तर आपण पिऊन या पदासाठी अर्ज केलेला आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर तुमचं इथं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, त्याचप्रमाणे तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं ईमेल ID, डेट ऑफ बर्थ हे सगळं तुम्हाला टाकून द्यायचं आहे. जसं तुम्ही सगळं काही फॉर्ममध्ये जी माहिती टाकलेली असेल तेच तुम्हाला इथं टाकून द्यायचं आहे. जर तुम्ही इथं काही जरी मिस्टेक केली तर तुमचे 1000 रुपये हे वेस्ट जाणार आहेत. कारण की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जो पेमेंट करता तो या फॉर्मशी निगडीत नसतो. तुम्हाला आधी सेपरेटली पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक RBI रेफरन्स नंबर भेटणार आहे. तो रेफरन्स नंबर तुम्हाला त्या फॉर्ममध्ये फिल करायचा आहे आणि तो फॉर्म सबमिट करायचा आहे. तेव्हाच तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही सर्व माहिती नीट टाकून घ्यायची आहे. तर चला आपण आधी एकदा ही सर्व माहिती टाकून देऊया. इथे नंतर तुम्हाला इथे रेमिटन्स नेम टाकायचा आहे आणि तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकायचा आहे. इथं तुम्हाला जो ईमेल ID आणि मोबाईल नंबर टाकणार आहे त्याच्यावरच तुम्हाला तो रेफरन्स नंबर मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही मोबाईल नंबर आणि ईमेल ID नीट टाका. तर विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती फिल झाल्यानंतर तुम्हाला इथे चेकबॉक्सवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हा जो कॅप्चा कोड दिसलेला आहे हा तुम्हाला जसाच्या तसा टाकून घ्यायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा कॅप्चा कोड टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथं नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सर्व माहिती फिल झालेली दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला परत नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट केल्यानंतर जर तुमच्याकडे नेट बँकिंगमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचं कार्ड असेल तर तुम्ही इथून पेमेंट करू शकता. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अदर बँकेच्या इंटरनेट बँकिंग थ्रूसुद्धा पेमेंट करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला इथे वेगवेगळे NEFT, RTGS यांचीसुद्धा ऑप्शन दिसतात. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो UPIचा सुद्धा ऑप्शन दिसतो. परंतु UPI करताना जर तुम्ही UPI करत असाल तर तुम्ही फक्त सकाळच्या वेळेस आणि दुपारच्या वेळेसच UPI करा किंवा अन्यथा पेमेंट फेल होण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. तुमचं जेव्हा पेमेंट सक्सेसफुल होतं तेव्हा तुम्हाला एक रेफरन्स नंबर भेटतो आणि तोच रेफरन्स नंबर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर आणि ईमेलवर सुद्धा येतो. तो रेफरन्स नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तो SBI कलेक्टर रेफरन्स नंबर तुम्हाला जसाच्या तसा कॉपी करून तुम्हाला इथे या ऑप्शनवर तुम्हाला इथे टाकून द्यायचं आहे SBI कलेक्ट रेफरन्स नंबर. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणत्या दिवशी आणि कोणत्या तारखेला पेमेंट केलं होतं हे तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही किती अमाऊंटचं पेमेंट केलेलं आहे. जर तुम्ही कास्टमध्ये असेल तर 900 आणि असं 1000 रुपये तुम्हाला पेमेंट आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला इथे फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. फोटो हा JPG, JPG फाईल या फाईलमध्ये असला पाहिजे आणि सिग्नेचरसुद्धा त्याच फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे. हे टाकून झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे सिक्युरिटी कोड टाकून द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला डिक्लेरेशन करून I agree या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. I agree या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचा फॉर्म सक्सेसफुली झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जो मी तुम्हाला फॉर्म सांगितलेला आहे हा सेम ॲट इज इज सगळ्यांचाच म्हणजेच क्लर्क, शिपाई, त्याचप्रमाणे वाहन चालक, स्टेनोग्राफर या सर्वच पदांचे असाच ॲज इट इज फॉर्म भरायचा आहे. त्याचप्रमाणे जर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला काही डाऊट आले तर आपला व्हॉट्सअप नंबरसुद्धा मी तुम्हाला देत आहे. जर तुम्हाला काही डाऊट आलंच तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरसुद्धा मेसेज करू शकता. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो जर आता आपलं फॉर्म फिलअप करून झालेला आहे आणि तो सबमिट झालेला आहे का हे तुम्हाला कसं पाहायचं असेल तर तुम्हाला इथे फाइंड युअर रजिस्ट्रेशन ID या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ईमेल ID, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, सिक्युरिटी कॅप्चा कोड इथे टाकून द्यायचा आहे आणि शो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन ID दिसेलच. त्याचप्रमाणे जर तुम्हाला इथं ॲप्लिकेशन प्रिंट करायचं असेल तर ॲज इट इज तुम्हाला ही सर्व माहिती टाकून द्यायची आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन प्रिंट करण्याचं सुद्धा ऑप्शन दिसेल.
तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परत सांगू इच्छितो, हा आपला टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जर काही डाऊट असतील तर आपणसुद्धा इथे व्हॉट्सअपचा नंबरसुद्धा देत आहोत, त्याच्यावरसुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.